बाळासाहेब म्हणायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा, मी अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि काश्मीर मधलं 370 कलम हटवतो। आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये आपल्या सर्वांचं स्वप्न साकार केलं आणि राम मंदिर उभं राहिलं। काही लोक सांगायचे त्यांना वाटलं नव्हतं मंदिर बनेल, टिंगल करायचे, मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे असं म्हणायचे। पण मंदिर पण झालं, तारीख पण झाली, उद्घाटन पण झालं आणि 370 कलम पण प्रधानमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी हटवून टाकलं। आणि आपल्या सगळ्यांची देशप्रेमाची देशभक्तीचं जे आपण प्रतीक मानतो, खऱ्या अर्थाने आज प्रभू रामचंद्राचं शिल्प इथे उभं आहे। प्रभू रामाच्या हातात काय? धनुष्यबाण। धनुष्यबाण रामाचा कोणाकडे आता? जो नहीं राम का, जो राम के खिलाफ बोलेगा उसका क्या है? प्रभू रामचंद्र आणि अयोध्या हा आपल्या अस्मितेचा विषय आहे, आपल्या श्रद्धेचा विषय आहे। परंतु काही लोकांनी तो राजकीय विषय केला, त्यांना योग्य तो धडा शिकवायचा आहे ना आपल्याला। आणि म्हणून मी नाना भानगिरे यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्याला नाना छोटासा दिसतो पण काम मोठा करतो। मोठी छोटी पण कीर्ती मोठी। आणि म्हणून हा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे। आणि म्हणून यार हे कुठला एरिया आहे? हडपसर, श्रीराम चौक। आणि जेव्हा मध्ये पूर आला, या पुरामध्ये नानाला फोन केला आणि दुसरा कोण होता तुझ्या बरोबर? आपला दुसरा होता ना, आपला काय युवा सेना होता किरण। नानाला फोन केला, नाना मुंबईकडे निघाला होता। नानाला सांगितलं अरे पूर आलाय। नानाने गाडी वळवली, परत गेला, महापूर आला त्यांच्याकडे, त्यांची सेवा करायला, त्यांना मदत करायला। आणि त्या वेळेस मदतीची ज्यांना गरज होती त्या ठिकाणी नाना पोहोचला। आणि किरोशेड, हिरो स्किड शाळा आहे जी तिथले आपल्या ते एका त्या बाई आल्या होत्या तिथल्या, त्यांना डोंगरेबाई, त्यांना तिथं शाळा बुडाली होती। नानाला सांगितलं तर परत उभी कर, नानाने उभी केली, तिथं मुलांचा प्रश्न सुटला। आणि म्हणून नाना छोटे मोठे काम करत नाही, बडे बडे काम करतो। आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। आजच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचं मोठ्या प्रमाणात बालेवाडी स्टेडियम मध्ये लॉन्चिंग झालं। मला आनंद आहे की रक्षाबंधनच्या अगोदर 1,04,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। ज्यांच्या इकडे जमा नसतील झाले त्यांचे जमा होतील। आणि माझे लाडके भाऊ इकडे आहेत। विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी घेतल्या, लाडक्या भावाचं काय? बोले लाडक्या भावानं पण घेणार। आणि लाडक्या भावांना या राज्यात पहिल्यांदा
अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप देण्याचा निर्णय आपण घेतला. 6,000, 8,000, 10,000 महिन्याला आपल्या सुशिक्षित बेरोजगार लोकांना मिळणार. आणि आमचे ज्येष्ठ लोक पण दिसत आहेत. ज्येष्ठांना पण वयोश्री योजना आपण केली. त्यांच्या खात्यात पण 3,000 रुपये जातील डायरेक्ट डीबीटी. आणि ज्येष्ठांसाठी देवदर्शन आणि तीर्थदर्शन, मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थदर्शन योजना पण आपण केली. कारण सर्वसामान्य माणसाला परवडत नाही. मग तेही आपण केलं आणि ते देखील आता सुरू होईल. आणि त्याचा उपयोग नंतर निवडणुकीनंतर विधानसभेच्या विरोधी पक्षाला काम राहणार नाही. मग ते तीर्थदर्शनला, तीर्थाटनला पाठवू आपण. ना बरोबर आहे, पाठवणार ना त्यांना. आता सगळ्यांनी, राम भक्तांनी लक्षात ठेवा, लोकसभेसारखं गाफील राहायचं नाही. एकदम जागृत राहा. आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा. प्रभू रामचंद्राचं मोठं शिल्प उभं राहिलंय आणि ते नानांनी उभं केलं. त्याचे सर्व तुम्ही सहकारी आहात. मी मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मनापासून आपलं अभिनंदन करतो. नानांचं परत एकदा अभिनंदन. नाना तुला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. साहेब, आपल्याला एकच विनंती करतो की संपूर्ण हडपसर वासियांतर्फे नानांना एकदा